महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत, याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे जे आमच्या पक्षाबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करतील. पण काही म्हणजे एकदमच असं स्पष्टपणे म्हणण्यापेक्षा जर इतर मित्रपक्ष आहेत त्यांच्या नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घेऊन नंतर मग असं बोलणं हे उचित नाही का? आता प्रत्येकाच्या विचार करण्याची पद्धत, मांडण्याची पद्धत ती त्यांच्या मांडण्यासाठी दिलेली, त्याची घेतलेली स्वायत्ता, काय आपण त्याला करू शकतो. आपल्या समोर जो प्रश्न आला किंवा आता त्याला काय उत्तर ते आम्ही आमचं बघू. पण समन्वयाचा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय, तर तो दिसतोय, सगळीकडे दिसतोय. तो नुसता महाविकास आघाडीतच नाही, तो सगळ्या ह्याच्यात दिसतोय. सोबत घेतल्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची कोंडी झाली, कारण तो वैचारिक वाद सुद्धा आहे आणि त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेते असं सुद्धा काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन सकपाळ यांनी वक्तव्य केलं होतं. हे अडचणीचं ठरतं आणि याचा फायदा जो आहे तो महायुतीला होईल महानगरपालिका निवडणुकीत, असं वाटतं तुम्हाला? आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघूनही त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं, तर त्यांना कोणी थांबवू नाही शकत. त्यांच्या वरिष्ठ थांबवू शकतात. पण बिहारमध्ये जी परिस्थिती काँग्रेसची बघायला मिळाली होती, तर तशीच परिस्थिती महानगरपालिकेमध्ये होऊ नये म्हणून एक वेगळा निर्णय काँग्रेसकडून घेतलाय असं वाटतंय का? आणि हा कितपत योग्य वाटतंय तुम्हाला? नाही, मला योग्य आणि अयोग्य म्हणण्यापेक्षा जे निर्णय घेतायत जे पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना ते योग्य वाटतंय का, हा मोठा प्रश्न आहे. आणि काही दिवसात ते योग्य की अयोग्य कळेल. नाही ताई, महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्र असायला पाहिजे. मात्र ज्या प्रकारे काँग्रेसची एकला चळवळीची भूमिका आहे आणि ती विशेषतः बिहार विधानसभा निवडणुकी निकालामध्ये सुपडासा पाहायला मिळाला, त्यानंतरची परिस्थिती. म्हणूनच सांगते, एका निकालाच्या आधारे वेगळ्या येणाऱ्या निवडणुकीत एकत्रित राहून लढणं हे जास्त सोयीचं आहे. पण ते जर नसेल तर त्यांचे वरिष्ठ आणि काँग्रेसचे दिल्लीत बसलेले वरिष्ठ या गोष्टीचा आढावा घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जवळपास 15 उमेदवार अजितदादांनी बिहारमध्ये उतरवले होते. मात्र प्रत्येक उमेदवाराची म्हणजे 15 उमेदवारांची डिपॉझिट जप्त झालेली पाहायला मिळते. त्यांची कदाचित ती लिटमस टेस्ट असेल, काय माहिती. अमित साटमांनी मोठं विधान केलंय, ठाकरे डाकू आहेत, त्यांनी मुंबई लुटली, अनेक संपत्त्या लुटल्या असं वक्तव्य केलंय. याला उत्तर कसं? एक मिनिट. ज्याने डाकू म्हटलंय ना त्याला त्याच्या विभागात त्याला काय म्हणतात ते विचारा. दुसऱ्याकडे काय असं हे झाल्यानंतर काय म्हणू शकतो. आणि त्यांच्यात आता कॉन्फिडन्स कौरवांसारखे वाढत चालले, वाटेल तसं मिळत चाललंय, तर कॉन्फिडन्स त्यांचा वाढत चाललाय. त्यामुळे कोणाला डाकू म्हणतील, काय म्हणतील, स्वतःला काय म्हणतायत बघायचंच नाही आपलं वाकून, दुसऱ्याच. पण महानगरपालिकेच्या निधीवर डल्ला मारणारे असं देखील